नमस्कार. अवनी फूड्समध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण दिवाळीच्या फराळातला पातळ पोह्याचा चिवडा बघणार आहोत. हा चिवडा अगदी हलका होतो, त्याचबरोबर अगदी खुसखुशीत शेवटपर्यंत राहतो आणि अजिबात तेलकट होत नाही. तुम्ही याचा आवाज ऐकू शकता. या चिवड्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा खुसखुशीत तर तयार होतोच, पण शिवाय अजिबात तेलकट होत नाही. अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून हा चिवडा मी इथं बनवलेला आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी आपण घेतलेले आहेत यासाठी अर्धा किलोच्या प्रमाणातले पातळ पोहे घेतलेले आहेत. आणि आता हे जे पोहे आहेत ते मी इथं 2 तास खिडकीमध्ये माझ्या घराच्या ऊन येतं त्याच्यामध्ये इथं एका कापडावरती असे पसरून ठेवलेले आहेत. असे छान उन्हामध्ये सुकवून घ्यायचे 2 तासासाठी, म्हणजे त्यातलं मॉइश्चर कमी व्हायला मदत होते आणि आपला पोह्याचा चिवडा अगदी कुरकुरीत होतो. त्यानंतर 2 तासानंतर मी हे पोहे स्वच्छ असे चाळणीवरती चाळून घेतलेले आहेत. आणि इथं बघा, उन्हामध्ये हे पोहे वाळवल्यामुळं हे कुरकुरीत झालेले आहेत. यामुळेच आपल्याला हे उन्हात ठेवायचे आहेत, ते म्हणजे पोह्यातलं मॉइश्चर जाऊन हे पोहे कुरकुरीत होतात आणि पोहे भाजायला वेळ कमी लागतो. आता चिवड्यासाठी खास मसाला तयार करून घेऊया. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण साधारणपणे पाऊण चमचा इतकं मी मीठ घालून घेतलेलं आहे. आता मीठ घातल्यानंतर आपण काय घालून घ्यायचं आहे, तर साखर घालून घ्यायची आहे. तर आपल्याला चिवडा कितपत गोडसर पाहिजे त्यानुसार आपण इथं साखर घालून घेऊ शकता. साधारणपणे 2 चमचे साखर इथं पुरेशी होते, पण माझ्या घरामध्ये हा चिवडा जरा थोडासा गोडसर लागतो, त्यामुळे मी इथं 3 चमचे साखरेचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर 1 चमचा भरून धणे पावडर घ्यायची आहे. धणे पावडरमुळं चिवड्याला छान स्वाद येतो. त्यानंतर पाव चमचा इथं मी काळं मीठ घेतलेलं आहे चटपटीत होण्यासाठी. आणि त्याचबरोबर आणखीन चटपटीतपणा वाढवण्यासाठी इथं आपण साधारणपणे अर्धा चमचा इतकी आमचूर पावडर घ्यायची आहे. आमचूर पावडर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही थोडंसं सायट्रिक ॲसिडचे 2-3 कण घेऊ शकता. आता ही पावडर सगळी आपण मिक्सरवरती बारीक करून घेतलेली आहे. आता हा मसाला आपण का करून घेतला, जेव्हा आपण हा चिवड्यावरती घालतो किंवा नुसतंच आपण मीठ घालतो तर मीठ आपल्या चिवड्याच्या खाली तळाशी जाऊन बसतं, तर असं होऊ नये यासाठी आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. आता चिवड्याच्या फोडणीसाठी मी इथं 150 ग्रॅम इतके शेंगादाणे घेतलेले आहेत. 100 ग्रॅम बारीक खोबऱ्याचे काप असे स्लायसरनी पातळ असे काप करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर इथं घेतलेली आहे अर्धी वाटी कढीपत्ता, 7 ते 8 मिरच्या, 3 चमचे मनुके घेतलेले आहेत. साधारणपणे 50 ग्रॅम मनुका आहे. त्याचबरोबर बदाम घेतलेले आहेत 50 ग्रॅम, असे 2 भागामध्ये कापून घेतलेले आहेत. आणि 50 ग्रॅम काजू. आता काजू, मनुका, बदाम जे आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता किंवा स्किप देखील करू शकता. त्याचबरोबर 3 चमचे पांढरे तीळ देखील घेतलेले आहेत. आता पोहे भाजायला घेऊया. पोह्यापेक्षा नेहमी करता मोठीच कढई घ्यायची आहे पोहे भाजायला. आणि अशा या खोलगट कढईमधला आधी थोडंसं तेल लावून त्यामध्ये 1 चमचाभर तेलामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद घालून घ्यायची आहे. आणि ही अशी व्यवस्थित कढईला थोडी लावून घ्यायची आहे. आणि नंतर मग आपल्याला हे पोहे यावरती भाजून घ्यायचे आहेत. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, नुसते पोहे भाजत असताना आपण नुसते तेल घालून भाजले तर पोहे आकसण्याची शक्यता असते. पण असं तेल, मीठ आणि हळद टाकली आणि नंतर पोहे असे दोन्ही साईडनी भाजत राहिलात तर पोहे अजिबात आकसत नाहीत, तर ते छान फुलले जातात. आता थोडीशीच आपण हळद घातली होती, त्यामुळे फार डार्क रंग येणार नाही या पोह्यांना, पण हलका असा पिवळसर शेड या पोह्यांना येईल. आणि या पोह्यांवरची जी हळद आहे ती थोड्या वेळाने गार झाल्यानंतर एकसारखी पसरली जाईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पोहे आपल्याला सतत वरच्या साईडने खालीपर्यंत परतत राहायचे आहेत. आणि गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे. मंद आचेवरती हे पोहे साधारणपणे 17 ते 18 मिनिट झालेले आहेत. अशा पद्धतीने मी भाजून घेतलेले आहेत. अगदी मस्त कुरकुरीत झालेले आहेत. जोपर्यंत पोह्याचा चुरा होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मंद आचेवरती हे पोहे असेच परतत राहणं गरजेचं आहे, तरच आपला चिवडा अगदी कुरकुरीत होतो. आता गॅस बंद केलेला आहे आणि हे मिश्रण कोमट असतानाच पोह्याचं त्यावरती आपण हा असा मसाला घालून घ्यायचा आहे. तर असा मसाला कोमट असताना घातल्यामुळं या पोह्यांना सगळा एकसारखा लावला जातो आणि अजिबात कढईच्या बुडाशी किंवा जेव्हा आपण हा चिवडा एखाद्या डब्यामध्ये स्टोअर करतो तेव्हा डब्याच्या तळाशी बिलकुल हा मीठ मसाला लागत नाही. त्यामुळे एकसारख्या चवीचा चिवडा आपल्याला मिळतो. त्यामुळे ही मसाल्याची ट्रिक तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटद्वारे कळवा. आणि त्याचबरोबर हा चिवडा सगळा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. आता आपण कढई ही साईडला ठेवूया आणि दुसऱ्या कढईमध्ये आपण फोडणीची तयारी करून घ्यायची आहे. कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता त्यामध्ये साधारणपणे 3 ते 4 चमचेच तेल मी यामध्ये घालून घेतलेलं आहे.
तुम्ही इथं बघू शकता मी तेलाचा अतिशय कमी प्रमाणात वापर करत आहे, पण तरी देखील आपला चिवडा अगदी मस्त कुरकुरीत होणार आहे आणि अजिबात तेलकट होणार नाही. तर आता हे शेंगदाणे आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत साल निघेपर्यंत. शेंगदाणे तळून झाले की आपण यामध्ये खोबरं तळून घेणार आहोत. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जेव्हा आपण हे सगळे जिन्नस तळून घेतो तेव्हा देखील आपली गॅसची फ्लेम मंदच हवी, म्हणजे जेणेकरून आपलं तेल कमी आहे त्यामुळे कमी तेलामध्ये अगदी वेळ घेऊन खमंग परतून घेतलेले जे जिन्नस आहेत ते कुरकुरीत व्हायला मदत होते आणि शिवाय या पदार्थांमध्ये जास्त तेल लागत पण नाही. तुम्ही इथं बघू शकता मी अगदी कुरकुरीत लालसर होईपर्यंत हे खोबरं तळून घेतलेलं आहे. खोबरं देखील आपल्याला छान त्याचं मॉइश्चर निघेपर्यंत तळून घ्यायचे, नाहीतर हळूहळू आपला चिवडा मऊ पडायला सुरुवात होतो. त्यानंतर आपण काजू घालून घेऊया. काजू पण छान आपल्याला तळून घ्यायचे आहेत लालसर रंगावरती. मी इथं फुटाणा डाळीचा वापर केलेला नाही, पण जर तुम्ही फुटाणा डाळ चिवड्यामध्ये घालत असाल तर फुटाण्याची डाळ आधीच भाजलेली असते, त्यामुळं कमी वेळात ही छान तळली जाते. हलका तळली गेली की लगेचच आपण त्याचा रंग बदलू न देता ही फुटाणा डाळ आपण या चिवड्यावरती घालून घ्यायची आहे. त्यानंतर आपण बदाम आणि मनुका देखील छान तळून घेतलेले आहेत. इथं बघा हे सगळे जिन्नस अगदी तांबूस रंगावरती छान असं कुरकुरीत तळले गेलेले आहेत. आता काय करायचं आहे आपल्याला, त्याच तेलामध्ये आपण बारीक चिरलेली जी मिरची आहे ती मिरची घालून घ्यायची आहे आणि मिरची परतत असताना त्यावर चिमूटभर मीठ घालून परतून घ्यायची आहे, जेणेकरून चिवड्यातल्या मिरचीला जास्त छान चव लागते. त्याचबरोबर आपण लगेच 2 ते 3 मिनटानंतर लगेच कढीपत्ता पण घालून घ्यायचा आहे या मिरचीवरती आणि हे सतत मिश्रण परतत राहायचं आहे. जोपर्यंत आपली मिरची आणि कढीपत्ता कुरकुरीत होत नाही किंवा आपल्या झाऱ्याला किंवा उलथण्याला कुरकुरीत लागत नाही किंवा हलकं लागत नाही, तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण छान मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटानंतर आपल्या लक्षात येईल की हा कढीपत्ता असा थोडासा हलका झालेला आहे आणि मिरची पण पूर्णपणे रंग बदललेली आहे. अशा वेळेस हा कढीपत्ता आणि मिरची तळलेली घालून घ्यायची आहे आपल्या ह्या पोह्यांवरती. कारण जर पोह्यामध्ये आपण कमी तळलेला कढीपत्ता किंवा मिरची घातली तरी देखील त्यातलं मॉइश्चर या पोह्यावरती उतरून देखील आपला पोह्याचा चिवडा हळूहळू मऊ व्हायला लागतो. आता याच तेलामध्ये मी अगदी 1च चमचा तेल घालून घेतलं आणि आता या तेलामध्ये आपण या पोह्याच्या चिवड्याची मस्त फोडणी करून घेणार आहोत. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का, आपण हा चिवडा करत असताना फक्त 7 चमचे तेलाचाच वापर केलेला आहे, तरी देखील आपला चिवडा मस्त खुसखुशीत होणार आहे. आता या फोडणीमध्ये मोहरी जिरं छान फुलू द्यायचे आणि त्यानंतर पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आणि नंतर आपण जे 3 चमचे तीळ घेतले होते ते यामध्ये छान असे तळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर लगेचच छोटासा पाव चमचा इथं मी हळदीचा वापर केलेला आहे, कारण की सुरुवातीला आपण 2 वेळा हळदीचा वापर केलेला आहे. त्यामुळे यापेक्षा जर जास्त हळदीचा वापर केला तर फारच चिवड्याला डार्क रंग येईल. आता ही सगळी फोडणी आपल्याला या चिवड्यावरती ओतून घ्यायची आहे. तुम्ही इथं बघा मस्त आपला चिवड्याची जी फोडणी ती अगदी खमंग झालेली आहे. आता काय करायचं आहे, आता छान पाटीमध्ये हा चिवडा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. आता हा चिवडा मिक्स करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, अगदी हलक्या हाताने ही सगळी फोडणी या पोह्यांवरती मिक्स करत राहायचं आहे. आणि या चिवड्याचं आणखी वैशिष्ट्य म्हणजे जोपर्यंत आपण मिक्स करतो तोपर्यंत त्याला रंग येत नाही, पण जेव्हा आपण मिक्स करून झाल्यानंतर एक 10 ते 15 मिनिट आपण असाच सोडून देतो तेव्हा आपल्या लक्षात येतो की छान मस्त या चिवड्याला रंग आलेला आहे. आता दोन्ही हाताने मी हा चिवडा सगळा कढईमध्येच व्यवस्थित एकसारखा करून घेतलेला आहे. आता हे मिश्रण मी याच कढईमध्ये मिक्स करून घेणार आहे आणि नंतर मग आपण डब्यामध्ये त्याला स्टोअर करणार आहोत. कुरकुरीत चिवडा होण्यासाठी महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्याव्या, त्या म्हणजे आपला पोहा जास्त वेळासाठी व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यावं. पोह्याला ऊन देणं गरजेचं आहे. जर ऊन देता येणं शक्य नसेल तर पोह्याचा चिवडा करते वेळी तो कढईमध्येच मंद आचेवरती छान परतून घ्यावा. आता आपण चिवड्यासाठी जे जे साहित्य घेतलं होतं त्यापासून हा मस्त कुरकुरीत असा चिवडा तयार झालेला आहे. तर या चिवड्याचं वजन 1 किलो 5 ग्रॅम इतकं भरलेलं आहे. बघितलं ना, 7 चमचे तेलाचा वापर करून मस्त 1 किलोचा आपला पातळ पोह्याचा चिवडा तयार झालेला आहे. आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर कमेंट करा. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.